गुड मॉर्निंग मुलांनो, तुमची कंपोजिशन बुक काढायची आहे. सर्वांनी आपली कंपोजिशन बुक काढा. त्यामध्ये इंडेक्समध्ये निबंध क्रमांक 7 जाहिरात लेखन, निबंध क्रमांक 7 जाहिरात लेखन लिहायचं आहे. दिनांक आजची 17/12/2020 ही दिनांक लिहायची आहे तुमच्या कंपोजिशन बुकमध्ये. सर्वांनी बुक काढली का? त्यामध्ये लिहा जाहिरात लेखन, निबंध क्रमांक 7 जाहिरात लेखन, दिनांक 17/12/2020 आणि मुख्य पेज काढायचं आहे. जेथे तुम्ही जाहिरात लिहिणार आहात ते पेज काढा. तेथे लेफ्ट साईडला हा प्रश्न लिहायचा आहे. पुढील जाहिरातींचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. लेफ्ट साईडला हा प्रश्न लिहायचा आहे. पुढील जाहिरातींचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यानंतर राईट साईडला जेथे तुम्ही निबंध जाहिरात लिहिणार आहात त्या पेजवरती राईट साईडला इकडे मार्जिनमध्ये निबंध क्रमांक 7 असं लिहा. बरोबर मधोमध जाहिरात लेखन हेडिंग लिहायचं आहे. दिनांक लिहायची आहे 17/12/2020. समजलं? आणि मी जी जाहिरात तुम्हाला आता दाखवते ती जाहिरात येथे तुम्ही तशाच प्रकारे ज्याप्रमाणे तुम्हाला मी फोटो पाठवते त्याचप्रमाणे तुम्ही ती जाहिरात पहिल्यांदा चौकोन आखा, नाहीतर आधी तुम्ही जाहिरात लिहा आणि नंतर चौकोन आखला तरीही चालेल. अशा प्रकारे व्यवस्थित चौकोन आखायचा आहे. बरोबर चौकोन आखा आणि जी जाहिरात मी तुम्हाला दाखवते ती तेथे लिहायची आहे. तशाच प्रकारे लिहायची आहे. थोडं डार्क ज्याप्रमाणे आहे तसेच जे काही ड्रॉइंग आहे ते तुम्ही तेथे पेन्सिलीने काढायचं आहे. समजलं? तर ती जाहिरात तुम्ही लिहा. ज्याप्रमाणे तुम्हाला मी मागच्या वेळेला आपल्या पुस्तकात आहे बघा, ही जाहिरात आहे. ही तुम्हाला मी काढायला बंद केली होती तुमच्या नोटबुकमध्ये. ही जी जशी जाहिरात दिलेली आहे तशाच प्रकारे आज मी वेगळी जाहिरात देते. ती तुम्ही तुमच्या मराठीच्या कंपोजिशन बुकमध्ये, नोटबुकमध्ये नाही तर कंपोजिशन बुकमध्ये ड्रॉ करून त्यावरील प्रश्नांची उत्तरं त्याखालीच लिहायची आहेत. ज्याप्रमाणे पुस्तकात कशी दिलेली आहे तशाच प्रकारे ही जाहिरात तुम्ही तुमच्या कंपोजिशन बुकमध्ये लिहायची आहे. कंपोजिशन बुकमध्ये. तर लक्ष द्या इकडे. आता बघा, ही जाहिरात आहे अशा प्रकारची. ही बघा, हा प्रश्न जो इकडे आहे तो मी लेफ्ट साईडला लिहिलेला आहे. पुढील जाहिरातींचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न लेफ्ट साईडला लिहायचा आहे. त्यानंतर अशाच प्रकारे ड्रॉ करायचा आहे, चौकोन काढायचा आहे आणि हे जसं ठळक अक्षरामध्ये थोडं डार्क लिहिलेलं आहे तशाच प्रकारे तुमच्या कंपोजिशन बुकमध्ये सुद्धा तुम्ही तशाच प्रकारे डार्क करून लिहायचं आहे. अनुबंध सामाजिक संस्था. अशाच प्रकारे थोडंसं मोठं अक्षर काढून पेनानेच, पेन्सिलीने नाही लिहायचं, पेनाने. समजलं? अनुबंध सामाजिक संस्था यांच्या वतीने मोफत शैक्षणिक साहित्य वाटप. हे अगोदर तुम्ही पेन्सिलीने काढा आणि नंतर पेनाने त्यावरून डार्क करायचं आहे. अगोदर पेन्सिलीने काढा आणि नंतर पेनाने काढा. समजलं? पेनाने त्याच्यावरती गिरवा म्हणजे ते डार्क होईल. तर अशाच प्रकारचं हे चित्र तुम्ही थोडं वेगळं काढलं तरीही चालेल. पुस्तकं, पेन वगैरे दाखवायचं आहे, इरेजर दाखवा. समजलं? जे शैक्षणिक साहित्य आहे ते फक्त चित्रात दाखवायचं आहे.
तुम्हाला अशाच प्रकारे चित्र नाही काढता आलं तरी चालेल. थोडं म्हणजे जे काही शैक्षणिक साहित्य आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे ते दाखवा त्याच्यामध्ये. आलं लक्षात? तर अशा प्रकारे चौकोन आखून हे चित्र काढायचं आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप हे ज्याप्रमाणे त्या चित्राखाली बरोबर मधोमध आलेलं आहे तशाच प्रकारे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कंपोजिशन बुकमध्ये कंप्लीट करायचं आहे. शालेय पाठ्यपुस्तके, वह्या, पेन, पेन्सिल, चित्रकला वही, रंगीत खडू, त्यानंतर अशाच प्रकारे हे अंडाकृती राऊंड काढून पूर्व नोंदणी आवश्यक. त्यानंतर इयत्ता 5वी ते 10वी स्थळ बरोबर मधोमध लिहायचं आहे. सोमनाथ शाळेचे पटांगण, त्याच्या खाली बरोबर अमरावती. त्यानंतर अशाच प्रकारे हा रेक्टँगल काढून दिनांक 24 जून सायंकाळी 5 वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. अशाच प्रकारे संपर्कसाठी थोडं डार्क करून हा नंबर लिहायचा आहे. नोंदणी सुरू. हे कशा प्रकारे केलं आहे तसंच करा. टिप: नोंदणीसाठी मागील वर्षाची गुणपत्रिका आवश्यक. आलं लक्षात? तर ही जी जाहिरात आहे ही अशाच प्रकारे तुम्ही मराठीच्या कंपोजिशन बुकमध्ये, तुम्हाला मी जेथे सांगितलेलं आहे मराठीच्या कंपोजिशन बुकमध्ये हा प्रश्न लेफ्ट साईडला लिहायचा आहे आणि राईट साईडला ही जाहिरात ड्रॉ करायची आहे. अशा प्रकारे मी ह्याचा फोटो तुम्हाला पाठवते. तुम्ही तशाच प्रकारे ही जाहिरात ड्रॉ करायची आहे येथे आपल्या नोटबुकमध्ये. आलं लक्षात? त्यानंतर जर तुमचं इथपर्यंत जाहिरात संपली तर त्याच्या खालूनच प्रश्नांची उत्तर, प्रश्न आहेत आणि मग नंतर उत्तर आहेत, हे त्याच्या खालूनच तुम्ही कंटिन्यू केलं तरीही चालेल. समजलं? आणि जर तुम्हाला नेक्स्ट पेजवर लिहायचं असेल तर पाठपोट लिहू नका, तर त्याच्या राईट साईडला लिहायचं आहे. तुम्ही कंपोजिशन कशा प्रकारे लिहिता तशा प्रकारे. त्यानंतर हे प्रश्न आहेत बघा. हे जे प्रश्न आहेत ह्याचा फोटो मी पाठवते. तुम्ही मराठीच्या कंपोजिशन बुकमध्ये ते चित्र काढल्यानंतर रेक्टँगल स्क्वेअर काढल्यानंतर त्याच्या खाली प्रश्न आणि मग उत्तरे लिहा. अशा प्रकारे तुम्ही लिहायचं आहे. आता जाहिरात करणारी संस्था प्रश्न विचारलेला आहे. जाहिरात करणारी संस्था कोणती आहे तर त्याचं उत्तर इकडे आहे बघा. अनुबंध सामाजिक संस्था. समजलं? त्यानंतर जाहिरात कोणासाठी आहे तर इयत्ता 5वी ते 10वी शालेय विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात आहे. वाटपाचे स्थळ कुठे वाटप करणार आहेत तर सोमनाथ शाळेचे पटांगण अमरावती येथे वाटप होणार आहे. वाटपाचे दिनांक व वेळ, काय दिनांक आहे 24 जून संध्याकाळी 5 वाजता. समजलं? तर अशाच प्रकारे तुम्ही हे कंप्लीट करून लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे जाहिरातील नमूद केलेली शैक्षणिक साहित्याची नावे. आता कोणकोणती शैक्षणिक साहित्य सांगितलेलं आहे इकडे आहे बघा. शैक्षणिक साहित्य शालेय पाठ्यपुस्तके, वह्या, पेन, पेन्सिल, चित्रकला वही, रंगीत खडू. 4 पॉईंट आहेत. त्यामध्ये तुम्ही ह्याच्यातले कोणतेही 4 पॉईंट लिहू शकता. अशा प्रकारे उत्तरं ह्या जाहिरातीमध्येच असतात, ती तुम्हाला शोधून लिहायची आहेत. ही जाहिरात आहे कृतीपत्रिकेनुसार आधारावर आहे. कृती दिलेली आहे, जाहिरात कृती. आणि दुसरी जी जाहिरात आहे ती तुम्हाला मी नंतर देते, ती सुद्धा देणार आहे. तिसरा प्रश्न आहे तुमच्या मते जाहिरातील महत्त्वपूर्ण घटक कोणकोणते महत्त्वपूर्ण घटक आहेत त्याचं उत्तर इकडे आहे बघा. मोफत शैक्षणिक साहित्य वाटप,
पूर्व नोंदणी आवश्यक, मागील वर्षाची गुणपत्रिका आवश्यक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ही ज्याप्रमाणे जाहिरात पूर्ण केलेली आहे तशाच प्रकारे तुम्ही तुमच्या मराठीच्या कंपोजिशन बुकमध्ये कंप्लीट करायची आहे. ज्याप्रमाणे मी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे ही जाहिरात तुम्हाला मराठीच्या कंपोजिशन बुकमध्ये कंप्लीट करायची आहे. आलं लक्षात सर्वांच्या? तर ही जाहिरात तुम्ही कंप्लीट करा. आता मी दुसरी जी जाहिरात देते ती जाहिरात तुम्ही तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे. बघा, सुरुवातीला जाहिरात लेखन ह्याविषयी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, कशा प्रकारे जाहिरात लिहायची असते ह्याविषयी तुम्हाला सांगितलं आणि पुस्तकातली जाहिरात दाखवली. त्यावर जे प्रश्न विचारले होते त्यांची उत्तरं मी पुस्तकातच लिहिलेली आहेत. बऱ्याच जणांनी मला लिहून पाठवलेली आहेत, दाखवलेलं आहे PDF करून. तर मी बघितलेलं आहे, त्यांचं चेकसुद्धा केलेलं आहे. तर त्याप्रमाणे ती जाहिरात तुम्ही काहींनी नोटबुकमध्ये लिहिली, काहींनी तेथेच उत्तरं लिहिली, चालते. परंतु ही जी जाहिरात तुम्हाला मी आता दाखवलेली आहे ही जाहिरात तुम्ही कुठे लिहायची माहिती आहे ना? मराठीच्या कंपोजिशन बुकमध्ये. समजलं? ही मराठी कंपो बुकमध्ये. आणि ह्यावर जे मी प्रश्न देणार आहे, दिलेले आहेत, ते तुम्हाला त्याखालीच कंटिन्यू लिहायचे आहेत. फक्त पाठपोट लिहू नका. कंपोजिशन बुकमध्ये तुम्ही कशा प्रकारे लिहिता तसंच लिहायचं आहे राईट साईडला. आता जी मी जाहिरात देते तुम्हाला, दाखवते, ती जाहिरात तुम्ही तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्येच लिहायची आहे. मी येथे लिहिलेलं सुद्धा आहे नोटबुक. ही जाहिरात नोटबुकमध्ये लिहायची आहे. पुढील माहिती वाचा आणि कागदी पिशव्यांची जाहिरात करा. बघा, 2 प्रकारच्या जाहिरात विचारू शकतात. एक, कृतीनुसार, म्हणजेच जाहिरात देतील आणि त्यावर प्रश्न विचारतील. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ते जाहिरातीतूनच शोधून लिहायची आहेत. ही एक प्रकारची जाहिरात झाली. आणि दुसरी जाहिरात ही अशा प्रकारे आहे. पुढील माहिती वाचा आणि कागदी पिशव्यांची जाहिरात करा. ही माहिती आहे. बघा काय माहिती आहे? प्लॅस्टिक पिशव्यांवर महापालिकेची बंदी. प्लॅस्टिक पिशव्या देणाऱ्या विक्रेत्यांवर आणि प्लास्टिक पिशव्या बाळगणाऱ्या ग्राहकांवर कडक कारवाईचा इशारा. ही जाहिरात दिलेली आहे. ही तुम्हाला तयार करायची आहे. समजलं? तर ती कशी तयार करायची त्याचं उत्तर येथे आहे. बघा, मग आता कशाची जाहिरात आहे? प्लॅस्टिक पिशव्यांची. समजलं? प्लास्टिक पिशव्या हटवा आणि पर्यावरण वाचवा. हे आपल्याला ह्या जाहिरातीला मथळा म्हणजेच हेडिंग देता येतं. आलं लक्षात? तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जाहिरातीमध्ये एखादे असे सुवचन किंवा काव्यात्मक ओळी, अशा चांगले विचार, आलं लक्षात, तर ते वापरून तुम्ही ही जाहिरात अधिक आकर्षक करायची आहे. आता येथे कशा प्रकारे दिलेलं आहे बघा, प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा, अशा प्रकारे रॅमिंग वर्डसारखे हे शब्द दिलेले आहेत. विविध प्रकारच्या, विविध आकारांच्या कागदी पिशव्या. कागदी पिशव्यांची ही जाहिरात आहे. आमच्याकडे मिळतील विविध प्रसंगांसाठी डिझायनर कागदी पिशव्या. आमच्याकडे मिळतील. कशा प्रकारे त्यांनी लिहिलं आहे बघा, अशाच प्रकारे लिहायचं आहे. आम्ही ऑर्डरप्रमाणे कागदी पिशव्या बनवून देतो. फक्त एक फोन करा. हव्या तशा पिशव्या घरपोच मिळवा. आपला नंबर कळवा. व्हॉट्सॲपवर सॅम्पल्स पहा. संपर्क पिशवीवाले 097 आणि पुढचा नंबर अशा प्रकारे दिलेला आहे. आलं लक्षात? तर ही जी जाहिरात आहे ही जाहिरात तुम्ही
मराठीच्या नोटबुकमध्येच लिहायची आहे. आलं लक्षात? 2 जाहिराती तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. एक कंपोजिशन बुकमध्ये जी आता मी तुम्हाला दिलेली आहे ती, आणि ही नोटबुकमध्ये. मुलांनो, आत्तापर्यंत काही मुलांनी सबमिशन केलं नाही, कारण प्रॉब्लेम होता नेटवर्कचा वगैरे. परंतु जानेवारीमध्ये तुमच्या बुक शाळेमध्ये चेकिंगसाठी मागवणार आहेत. म्हणून जे काही वर्क तुम्हाला दिलेलं आहे ते वर्क तुम्ही टाईम टू टाईम कंप्लीट करायचं आहे. जेव्हा तुम्हाला बुक सबमिशनची डेट सांगितली जाईल तेव्हा तुमची नोटबुक आणि कंपोजिशन बुक कंप्लीट पाहिजे. तसेच तुम्हाला एक ॲक्टिव्हिटीसुद्धा देणार आहे नाताळच्या सुट्टीमध्ये, क्रिसमस वेकेशनमध्ये. ती ॲक्टिव्हिटी 10 मार्कासाठी आहे. ती तुम्हाला कंप्लीट करायची. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगणार आहे कोणती देणार आहेत ती. तर त्या अगोदर हे जे काही वर्क तुम्हाला दिलेलं आहे ते कंप्लीट करायचं आहे. मी ह्या पेजचा तुम्हाला फोटो पाठवते. तुम्ही व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करायचं आहे. थँक्यू.